घटस्फोटाच्या 2 वर्षानंतर मेळ्यात भेटली पत्नी. पुढे जे घडले ते ऐकून पतीचेही डोळे पाणावले. घटस्फोटाच्या 2 वर्षानंतर श्रावणच्या मेळ्यात पत्नी भेटली. पुढे जे घडले ते तुम्हाला रडवेल. मित्रांनो, ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरची गोष्ट आहे, जिथे श्रावण महिना येताच पूर्ण वातावरण बोलेबमच्या जयघोषने गुंजू लागते. गोदावरीच्या काठावर दूरपर्यंत केशरी वस्त्र घातलेल्या कावड घेऊन जाणाऱ्यांची गर्दी दिसते. कोणी आपल्या परिवाराच्या सुखासाठी पाणी भरण्यासाठी आले होते, कोणी संततीच्या इच्छेसाठी, तर कोणी आपली अपुरी इच्छा पूर्ण होण्याच्या आशेने. सकाळच्या पहिल्या किरणाने नदीच्या लाटावर पडताच पूर्ण घाट एखाद्या मेळापेक्षा कमी वाटत नव्हता. मंदिराच्या घंटा, शंखांचा आवाज, अगरबत्तीचा सुगंध आणि हर हर महादेवच्या गगनभेदी घोषणेदरम्यान प्रत्येक चेहऱ्यावर कोणती ना कोणती कथा लपलेली होती. याच गर्दीत एक 28 वर्षाचा तरुणही हळूहळू पायऱ्या उतरत होता. त्याचे नाव होते नीरज. सावळा रंग, सामान्य शरीर यष्टी, चेहऱ्यावर हलकी वाढलेली दाढी, डोळ्यात एक खोल शांतता आणि खांद्यावर एक जुना टॉवेल. त्याने केशरी कुर्ता घातला होता आणि हातात नवीन सजवलेली कावड होती. पाहणारा कोणीही माणूस हेच समजला असता की तोही बाकीच्यांपैकी भगवान शिवाचे दर्शन घेण्यासाठी निघालेला एक सामान्य तरुण आहे. पण त्याच्या आत असे वादळ चालले होते जे कोणी पाहूही शकत नव्हते. नीरज नाशिक जिल्ह्यातील एका छोट्याशा गावचा रहिवासी होता. वडील रामराव शेती करायचे आणि आई सुशीला अत्यंत धार्मिक स्वभावाची महिला होती. घरात जास्त संपत्ती नव्हती, पण प्रामाणिकपणा आणि संस्कारांची श्रीमंती भरपूर होती. नीरज लहानपणापासूनच मेहनती होता. त्याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर गावातच एक छोटीशी इलेक्ट्रॉनिकची दुकानं उघडली होती. कमाई खूप मोठी नव्हती, पण इतकी नक्कीच होती की घरचा खर्च आरामात चालत असे. 5 वर्षापूर्वी त्याचे लग्न शेजारच्या गावची रहिवाशी असलेल्या आरतीशी झाले होते. आरती शिकलेली, सुंदर आणि हुशार मुलगी होती. लग्नाचे सुरुवातीचे महिने स्वप्नासारखे गेले. दोघं एकमेकांचा खूप आदर करायचे. नीरज आपल्या छोट्या कमाईतूनही आरतीची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा. कधी मेळ्यातून बांगड्या आणायचा, कधी तिच्या आवडीची साडी, तर कधी विनाकारण गुलाबाची फुलं. पण हळूहळू नात्यात दुरावा येऊ लागला. आरतीचे स्वप्न होते की ती शहरात राहावे, मोठे घर असावे, चांगल्या नोकरीला पती असावा आणि आयुष्यात कशाचीही कमतरता नसावी. दुसरीकडे नीरज आपल्या वृद्ध आईवडिलांना सोडून शहरात बसण्याचा विचारही करू शकत नव्हता. दोघांचीही विचारसरणी वेगळी होती, पण सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. काळ पुढे गेला आणि छोट्या छोट्या गोष्टीचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. एके दिवशी आरतीने स्पष्ट शब्दात सांगितले होते, नीरज, एकतर माझ्यासोबत शहरात चल, नाहीतर मी या गावात राहू शकत नाही. नीरजने शांत आवाजात उत्तर दिले होते, आई बाबांना सोडून मी कुठेही जाऊ शकत नाही. जर मी आज त्यांना सोडून दिले तर उद्या आपल्या मुलांना काय शिकवणार? बस, हीच गोष्ट दोघांमधील सर्वात मोठी भिंत बनली. काही महिन्यांपर्यंत नातेवाईक समजावत राहिले. पंचायत बसली. दोन्ही परिवारांनी प्रयत्न केले, पण कोणाचेच म्हणणे पटले नाही. अखेर प्रकरण न्यायालयात पोचले आणि 2 वर्षापूर्वी दोघांचा घटस्फोट झाला. ज्या दिवशी न्यायालयाने दोघांना वेगळे होण्याचा निर्णय दिला, त्या दिवशी नीरजने एकदाही मान वर करून आरतीकडे पाहिले नाही. तो फक्त इतकेच बोलला होता, जर कधी आयुष्यात तुला वाटले की मी तुझ्यासोबत चुकीचे केले आहे, तर मला माफ कर. आरती काहीही न बोलता निघून गेली होती. त्यानंतर नीरजने स्वतःला पूर्णपणे बदलून घेतले. त्याने आपली दुकानं वाढवली, गावातील गरीब मुलांना मोफत इलेक्ट्रॉनिक्सचे सामान दुरुस्त करू मदत करू लागला आणि प्रत्येक श्रावणमध्ये बाबा त्र्यंबकेश्वरला जल अर्पण करण्याची प्रतिज्ञा घेतली. त्याचे म्हणणे होते की माणसाचे दुःख माणसाला सांगण्यापेक्षा देवाला सांगावे, तर मन हलके होते. त्या वर्षीही तो पहिल्यांदाच एकटा कावड घेऊन घाटावर पोचला होता. त्याच्या आईने घरून निघताना फक्त इतकेच म्हटले होते, पोरा, बाबांच्या दरबारात स्वतःसाठी काहीही मागू नकोस, फक्त इतके म्हण की सर्वांना सुख दे. नीरज हसला, पण त्याच्या डोळ्यात कुठेतरी एक अपुरी प्रार्थना अजूनही लपलेली होती. तो हळूहळू घाटाच्या पायऱ्यावर उतरला. त्याने दोन्ही हात जोडून गोदावरीला प्रणाम केला आणि लोट्यामध्ये पाणी भरण्यासाठी खाली वाकलाच होता की अचानक त्याचे हात थांबले. समोर काही पावलांच्या अंतरावर केशरी साडी नेसलेली एक महिला पाणी भरत होती. तिचे हात थरथरत होते. कपाळावर आता सिंदूर नव्हता.
चेहऱ्यावर तीच निरागसता होती, पण डोळ्याखाली खोल काळी वर्तुळे आणि आयुष्यातील असंख्य वेदनांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. नीरजचा श्वास जणू काही क्षणांसाठी थांबला. तो चेहरा, तो आवाज, ती चाल, ही दुसरी कोणीही नसून त्याची घटस्फोट झालेली पत्नी आरती होती. आरतीनेही जशी मान वर केली, तिची नजर थेट नीरजवर पडली. दोघांचे डोळे मिळाले. गर्दीचा आवाज जणू काही अचानक कुठेतरी गेला. घंटांचा आवाज, हर हर महादेवचे जयघोष, लाटांचा आवाज, सर्व काही धुसूर पडले. आठही दिशांनी जणू फक्त दोनच माणसे उभी होती. एक ज्याने कधी साथ देण्याचे वचन दिले होते आणि दुसरी जिने त्याच नात्यापासून स्वतःला वेगळे करून घेतले होते. आरतीच्या हातातून तांब्याचा लोटा सुटून पायऱ्यावर पडला. पाणी वाहत नदीत मिसळले. तिचे हात थरथरले, पण आवाज निघाला नाही. नीरजही दगडासारखा उभा राहिला. त्याच्या मनात हजारो प्रश्न एकाच वेळी उभे राहिले. आरती इथे कशी? ती आनंदी आहे का? तिने दुसरं लग्न केलं का? आणि जर नाही तर तिच्या कपाळावरील रिकामी जागा आणि निरागस चेहरा कोणत्या दुःखाची कहाणी सांगत आहे? तेव्हा आरतीने खूप हळू आवाजात फक्त एक शब्द उच्चारला, नीरज. नीरजच्या कानात जणू काही वर्षांपूर्वीचा एखादा आवाज पुन्हा जिवंत झाला. हे नाव जेव्हा कधी आरती प्रेमाने पुकारायची, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आपोआप हसू यायचे. पण आज त्याच आवाजात जवळीक नव्हती. एक खोल वेदना आणि न संपणारा पश्चाताप होता. नीरजने स्वतःला सावरले. त्याने फक्त इतकेच म्हटले, बोल, कशी आहेस? आरतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण शब्द गळ्यातच अडकले. तिच्या डोळ्यातून अश्रूंचे दोन थेंब निघून गालावर ओघळले. तिने लवकरच आपला चेहरा दुसरीकडे फिरवला, जेणेकरून गर्दीत कोणी तिची अवस्था पाहू नये. काही क्षण दोघांमध्ये शांतता पसरली. शेवटी नीरजने म्हटलेच, घाटावर आलो आहोत, रडू नकोस. इथे लोक आपले दुःख वाहून आणायला येतात, दुःख वाढवायला नाही. आरती थरथरत्या आवाजात म्हणाली, काश ही गोष्ट मला 2 वर्षापूर्वी समजली असती. नीरजने तिच्याकडे पाहिले, पण काही न बोलला नाही. आरती वाकून आपला लोटा उचलण्यासाठी गेली तेव्हा तिचा तोल गेला. कदाचित अनेक तासांपासून चालल्यामुळे तिच्या पायात प्राण उरले नव्हते. नीरजने विचार न करता तिचा हात पकडला, फक्त एका क्षणासाठी. पण त्या एका क्षणाने दोघांना त्यांचे पूर्ण लग्न आठवून दिले. आरतीने हळूच आपला हात सोडून घेतला आणि नजर खाली केली. धन्यवाद. आता धन्यवाद कशाला? नीरज शांत स्वरात म्हणाला, माणुसकी अजून मेलेली नाही. हे शब्द ऐकता आरतीची मान अजून वाकली. तिला आठवले की घटस्फोटाच्या वेळी तिने रागात नीरजला म्हटले होते, तुझी हीच माणुसकी तुला आयुष्यभर गरीब बनवून ठेवेल. आज तीच माणुसकी कोणत्याही तक्रारीशिवाय तिच्या समोर उभी होती. थोड्या वेळाने दोघे घाटाच्या पायऱ्याच्या कडेला बसले. त्यांच्यात काही हातांचे अंतर होते, पण त्या 2 वर्षाचे अंतर त्यापेक्षा खूप जास्त होते. नीरजने विचारले, एकटी आली आहेस? आरतीने मान हलवली. घरचे आता कोणी सोबत येत नाही. तिच्या उत्तरात असा रिकामेपणा होता की नीरजने पुढे काही विचारणे योग्य मानले नाही. पण थोड्या वेळाने आरती स्वतःच बोलली, तू विचार करत असशील की मी इथे कशी पोहोचले? नीरजने शांतपणे म्हटले, मी विचार करणे खूप आधीच सोडून दिले आहे. आयुष्य जे दाखवतो त्यालाच मी सत्य मानतो. आरती हलकीशी हसली, पण ते हसू क्षणात तुटले. घटस्फोटाच्या 6 महिन्यानंतर माझे दुसरे लग्न झाले होते. नीरजच्या चेहऱ्यावर काहीही बदलले नाही. सर्वांनी सांगितले होते की यावेळी नशीब चांगले असेल. मुलगा शहरात बिझनेस करायचा, मोठे घर होते, गाडी होती, पैसे होते, अगदी तेच जे मला हवे होते. ती काही क्षण शांत राहिली, पण मला माहीत नव्हते की मोठे घर नेहमी मोठे हृदय देत नाही. नीरज पहिल्यांदा तिच्या डोळ्यात पाहू लागला. आरतीचा आवाज भरून आला, लग्नानंतर कळाले की त्याला दारूचे व्यसन होते. छोट्या छोट्या गोष्टींवर हात उचलणे त्याची सवय होती. सासू म्हणायची की पती आहे, मारले तरी काय झाले? मी प्रत्येक दिवशी तुटत होते. नदीच्या लाटा पायांवर आदळून परत येत होत्या, जणू त्याही तिची कथा ऐकत होत्या. एका वर्षानंतर मला मुलगी झाली. मला वाटले की सर्व काही बदलेल, पण काहीही बदलले नाही. उलट हुंड्यासाठी अजून टोमणे मिळू लागले. नीरजची बोटे नकळत घट्ट झाली. मग एका रात्री आरतीचा आवाज पूर्णपणे थरथरला. त्याने दारूच्या नशेत माझ्या 3 महिन्याच्या बाळाला बिछाण्यावरून फेकून दिले. मी रात्रभर तिला हॉस्पिटलला घेऊन पळत होते. नीरजचे हृदय जणू कोणी मुठीत पकडले होते.
मुलगी वाचली तर खरी, पण त्या दिवशी मी ठरवले की आता अजून सहन करणार नाही. केस झाली कोर्टाचे, हेलफाटे मारले. अखेर मी माझ्या मुलीला घेऊन वेगळी झाले. नीरज काही वेळ अगदी शांत बसून राहिला. त्याच्या समोर तीच मुलगी होती जिने कधी पैशांसाठी त्याला सोडून दिले होते, पण आज तिच्या डोळ्यात अहंकाराचा एक कणही उरला नव्हता. नीरजने हळूच विचारले, मुलगी कुठे आहे? आरतीने घाटाच्या वरच्या बाजूला इशारा केला. पायऱ्यांजवळ एक साधारण 80 वर्षाची म्हातारी स्त्री एका छोट्या मुलीला कडेवर घेऊन बसली होती. मुलगी कदाचित 4 वर्षाची असेल. तिनेही छोटासा केशरी कपडा घातला होता आणि निरागस डोळ्यांनी घाटावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहत होती. ती माझी मावशी आहे, आरती म्हणाली. मी एकटी इतक्या लांब येऊ शकत नव्हते. नीरजची नजर त्या मुलीवर खिळली. मुलगी अचानक हसली आणि आपली छोटी तळहात हलवून इशारा करू लागली. जणू ती प्रत्येक अनोळखी चेहऱ्यात आपला कोणीतरी शोधत होती. नीरजचे हृदय का भरून आले माहीत नाही. त्याला आठवले की लग्नाच्या वेळी तो नेहमी म्हणायचा, जर कधी आपली मुलगी झाली तर तिला आपल्या खांद्यावर बसून दर श्रावणमध्ये बाबांचे दर्शन घ्यायला नेईन. ते स्वप्न कधीच पूर्ण झाले नव्हते आणि आज त्याच्या समोर दुसऱ्याची मुलगी उभी होती. पण तिच्या निरागस चेहऱ्यात त्याला आपली अपुरे आयुष्य का दिसत होती माहीत नाही. इतक्यात ती छोटी मुलगी मावशीच्या कुशीतून उतरून पळत पायऱ्या उतरू लागली. अंकिता थांब, आरती जोरात ओरडली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पायऱ्यावर पाणी पसरलेले होते. मुलीचा पाय घसरला आणि थेट वेगवान प्रवाहाकडे ढळू लागली. घाटावर उभे असलेले लोक ओरडले, अरे मुलगी! नीरजने एक क्षणही वाया घालवला नाही. कावड त्याच पायऱ्यावर ठेवून तो विजेच्या वेगाने पुढे धावला. मुलगी अजून पूर्णपणे पाण्यात गेली नव्हती, पण वेगवान प्रवाह तिला पायऱ्यांपासून खेचून खोल पाण्याकडे घेऊन जात होता. आरतीची किंकाळी पूर्ण घाटावर गुंजली. माझी मुलगी! कोणीतरी माझी मुलगी वाचवा! लोक धावले, पण कोणी इतक्या जवळ नव्हते की त्वरित तिला पकडू शकेल. नीरजने आपल्या प्राणाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. थंड पाण्याचा वेगवान प्रवाह त्याच्या छातीशी आदळला, पण त्याची नजर फक्त त्या छोट्या मुलीवर होती. काही क्षणात त्याने अंकिताचा हात पकडला. मुलगी घाबरून रडत होती आणि पाण्याच्या लाटांवरून वारंवार घसरत होती. नीरजने पूर्ण ताकद लावून तिला आपल्या छातीशी कवटाळले आणि हळूच काठाकडे पोहोचू लागला. घाटावर उभे असलेल्या अनेक तरुणांनी हात वाढवून दोघांना बाहेर खेचले. जशी अंकिता सुरक्षित बाहेर आली, आरतीने धावत जाऊन तिला छातीशी कवटाळले. ती रडत रडत वारंवार मुलीचे कपाळ चुंबत होती. काही झाले नाही माझ्या मुलीला, काही झाले नाही. अंकिता अजूनही घाबरलेली होती. तिने थरथरत नीरजकडे पाहिले. त्याचे कपडे पूर्णपणे ओले झाले होते. कपाळावरून पाणी टिपकळत होते आणि श्वास जोरात चालू होता. मुलगी हळूहळू त्याच्या जवळ आली आणि निरागसतेने म्हणाली, अंकल, तुम्ही मला वाचवले. इतके म्हणून तिने आपला छोटा तळहात नीरजच्या गालावर ठेवला. त्या एका स्पर्शाने नीरजच्या आत वर्षानुवर्षे दबलेल्या भावनांना हलवून सोडले. त्याने हसण्याचा प्रयत्न केला आणि फक्त इतकेच म्हटले, मुली नेहमी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. हे ऐकताच आरतीच्या डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली. तिला आठवले, लग्नाच्या वेळी नीरज नेहमी म्हणायचा, मुलगा असो या मुलगी, माझ्यासाठी दोघेही देवाची प्रसाद असतील. आजही तो तसाच होता. काळाने त्याच्या स्वभावाला बदलले नव्हते. थोड्या वेळानंतर सर्व लोक शांत झाली. घाटावर उपस्थित असलेल्या एका पुजाराने नीरजला सुका रुमाल दिला. कोणीतरी चहा आणून दिला. कोणी त्याच्या पाठीवर हात फिरवत होते, पण नीरजला या कशाचीही पर्वा नव्हती. त्याची नजर वारंवार त्या मुलीकडे जात होती, जी आता आपल्या आईचा हात घट्ट पकडून उभी होती. तेव्हा अंकिता हळूहळू त्याच्या जवळ आली आणि निरागस आवाजात विचारले, अंकल, तुम्ही पण बाबांना जल अर्पण करायला जात आहात का? नीरज हसला, हो, आम्ही पण जात आहोत. मग तिने निरागसपणे पुढचा प्रश्न विचारला, काय आम्ही सोबत चालू शकतो का? आरती एकदम अस्वस्थ झाली. अंकिता अशा गोष्टी नाही म्हणत, पण मुलगी कुठे समजणारी होती. तिने पुन्हा विचारले, मम्मा, हे चांगले अंकल आहेत ना? आरतीची नजर खाली गेली. तिने हळू म्हटले, हो बाळा, खूप चांगले आहेत. हे ऐकून नीरजच्या चेहऱ्यावर कोणताही गर्व आला नाही, तर एक खोल उदासी उतरली.
कारण त्याने मनात विचार केला, जर ही गोष्ट 2 वर्षापूर्वी समजली असती तर कदाचित आज कोणाचे आयुष्य इतके विखुरलेले राहिले नसते. थोड्या वेळानंतर तिघांनी नदीला प्रणाम केला, जलकलश भरले, कावड सजवली आणि मग त्र्यंबकेश्वरच्या दिशेने चालत यात्रा सुरू झाली. शेकडो कवाऱ्यांच्या गर्दीत ते सोबत तर चालत होते, पण त्यांच्यात अजूनही एक न बोलणारी दरी होती. वाटेत बमबोलेचे जयघोष गुंजत होते, कुठे भजन वाजत होते, कुठे सेवा शिबिरे लागली होती, जिथे लोक सरबत आणि जेवण भरवत होते. सुमारे 2 तास चालल्यानंतर अंकिता थकली. तिची छोटी पावले आता साथ देत नव्हती. ती वारंवार थांबायची. नीरजने काही क्षण तिच्याकडे पाहिले, मग काही न बोलता आपली कावड एका स्वयंसेवकाकडे सुरक्षित ठेवली आणि हसून म्हणाला, जर तुझी मम्माची परवानगी असेल तर काही दूर मी तुला माझ्या खांद्यावर बसवू का? अंकिताचे डोळे चमकले. तिने त्वरित आरतीकडे पाहिले. आरती काही क्षण नीरजकडे पाहत राहिली, मग तिचे डोळे भरून आले. तिला तेच जुने वाक्य आठवले, जर कधी आपली मुलगी झाली तर मी तिला खांद्यावर बसवून बाबांचे दर्शन घडवायला नेईन. ते स्वप्न त्या दिवशी अपुरे राहिले होते, पण आज वर्षानंतर तेच दृश्य तिच्या डोळ्यांसमोर सत्य बनून उभे होते. आरतीने जड मनाने मान हलवली. अंकिता आनंदाने उडी मारून नीरजच्या खांद्यावर बसली. भोले बाबा की जय. तिचा निरागस आवाज ऐकून आसपास चाललेले लोक, अनेक कवारीये हसले, पण कोणालाही हे माहीत नव्हते की या हास्यामागे 3 आयुष्यांचे किती खोल दुःख लपले आहे. आणि त्याच वेळी गर्दीत काही अंतरावर उभा असलेला एक माणूस सतत या तिघांकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात जवळीक नव्हती, तर धोकादायक इशारा स्पष्ट दिसत होता. आरतीची नजर जशी त्या माणसावर पडली, तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिचे ओठ सुकले. ती घाबरून पुटपुटली, हे महादेव, हा इथे कसा आला? आरतीची पावले अचानक लटपटली. तिच्या चेहऱ्यात अशी भीती होती जी नीरजने आधी कधी पाहिली नव्हती. अजून काही क्षण आधीपर्यंत जी महिला आपल्या मुलीचे हसू पाहून हलकीशी हसत होती, ती आता कोणतीही अनिष्ट घटनेच्या आशंकेने थरथरत होती. नीरजने त्वरित अंकिताला आपल्या खांद्यावरून खाली उतरवले आणि हळूच विचारले, काय झाले? आरतीने त्याच्याकडे न पाहता गर्दीच्या दिशेने इशारा केला. तो निळ्या शर्टवाला माणूस पाहतोय? नीरजने मान फिरवून पाहिले. गर्दीत उभा असलेला सुमारे 35-36 वर्षाचा एक व्यक्ती सतत त्यांच्याकडे पाहत होता. डोळ्यावर काळा चष्मा, चेहऱ्यावर बनावटी हसू आणि हातात मोबाईल. जशी त्याची नजर नीरजची मिळाली, त्याने त्वरित तोंड दुसरीकडे फिरवले. कोण आहे तो? नीरजने शांत स्वरात विचारले. आरतीचा आवाज कापत होता. तोच माझा दुसरा पती विक्रम. नीरज काही क्षण शांत राहिला. पण तू तर म्हणाली होतीस की तू त्याच्यापासून वेगळी झाली आहेस. वेगळी झाली आहे, पण तो आम्हाला आजपर्यंत शांततेने जगू देत नाही. आरतीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. जेव्हा कोर्टने अंकिताची जबाबदारी मला दिली होती, त्याच दिवशी त्याने म्हटले होते, तू जिथेही जाशील मी तुला शोधून काढेन. जर माझी झाली नाही तर कोणाचीही राहू देणार नाही. नीरजचा चेहरा गंभीर झाला. तो न घाबरता म्हणाला, घाबरू नकोस, एवढ्या गर्दीत तो काहीही करणार नाही. पण कदाचित नीरजला अंदाज नव्हता की काही लोक गर्दीला घाबरत आहेत. अर्ध्या तासानंतर जत्रा एका मोठ्या सेवा शिबिरावर थांबली. लोक प्रसाद खात होते, कोणी आराम करत होतं, कोणी भजन ऐकत होते. अंकिता सुद्धा खेळता खेळता दुसऱ्या मुलींकडे निघून गेली. आरती पाणी घ्यायला गेली आणि नीरज आपल्या कावडची दोरी ठीक करू लागला. बस तोच तो क्षण होता ज्याची वाट विक्रम पाहत होता. तो हळूहळू मागून आला, अंकिताचा हात पकडला आणि हसून म्हणाला, बाळा चल, मी तुला चॉकलेट मिळवून देतो. 4 वर्षाची मुलगी काय समजते? ती त्याच्यासोबत चालू लागली. पण जसा तो गर्दीपासून थोडा दूर पोहोचला, अंकिता घाबरली. मम्मा मम्मा. तिचा आवाज ऐकताच जवळ बसलेली एक वृद्ध महिला डचकली. त्यांनी त्वरित गोंधळ घातला. अरे, मुलीला कोण घेऊन जात आहे? काही सेकंदातच धावपळ उडाली. आरतीने मागे वळून पाहिले. तिची मुलगी गर्दीत दिसत नव्हती. तिचे हृदय जणू बाहेर येत होते. अंकिता ती वेड्यासारखी धावू लागली. नीरजही विजेच्या गतीने तिकडे धावला. गर्दीतून रस्ता बनवत त्याने दूर पाहिले. विक्रम मुलीला कडेवर उचलून कच्च्या रस्त्याकडे पळत होता. नीरजने पूर्ण ताकदीने आवाज दिला, थांब, पण विक्रम अजून
वेगाने पळू लागला. त्याच्या मागे नीरज धावत होता. आरती रडत मागे होती. सुमारे 200 मीटर पुढे जाऊन रस्ता एका सुनसान आंब्याच्या बागेकडे वळत होता. विक्रम तिथेच शिरला. नीरजही न थांबता त्याच्या मागे पोचला. विक्रमने मुलीला खाली उतरवले आणि खिशातून चाकू काढला. एक पाऊलही पुढे येऊ नकोस. त्याचे डोळे लाल होते. अंकिता माझी मुलगी आहे. हिला मी घेऊन जाईन. नीरज अजिबात घाबरला नाही. तो शांत स्वरात म्हणाला, मुलगी त्या माणसाची नसते जो तिला जन्म देतो. मुलगी त्याची असते जो तिला सुरक्षित ठेवतो. विक्रम रागाने ओरडला, खूप ज्ञान देत आहेस. त्याने चाकू हवेत फिरवला. आरतीही तिथे पोचली होती. ती हात जोडून रडू लागली. विक्रम, देवासाठी मुलीला सोडून दे. पण विक्रम आता पूर्णपणे आपले संतुलन गमावून बसला होता. त्याने अंकिताला आपल्याकडे खेचत म्हटले, जर ही माझी नाही राहिली तर कोणाचीही राहणार नाही. हे ऐकताच नीरजने एक क्षणही वाट पाहिली नाही. तो झेप घेऊन विक्रमच्या दिशेने गेला. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. चाकू अनेकदा हवेत फिरला. एकदा नीरजच्या डाव्या हातावर लागला. रक्त वाहू लागले, पण त्याने वेदनेची पर्वा केली नाही. त्याची नजर फक्त अंकितावर होती. अखेर त्याने पूर्ण ताकद लावून विक्रमला जमिनीवर पाडले. चाकू दूर पकडला. याच दरम्यान मागून धावत येणारे काही लोक स्वयंसेवीही तिथे पोहोचले. त्यांनी विक्रमला पकडले. तो सुटण्याचा प्रयत्न करत राहिला, पण आता खूप उशीर झाला होता. आरती धावत जाऊन आपल्या मुलीला छातीशी कवटाळली होती. अंकिता जोरात रडत होती, मम्मा घरी चल. तिचे हुंदके ऐकून तिथे उपस्थित असलेल्या अनेक लोकांचे डोळे पाणावले. नीरजने आपल्या जखमी हाताकडे पाहिले. रक्त सतत वाहत होते, पण त्याच्या चेहऱ्यावर वेदना नव्हती. त्याला फक्त हे समाधान होते की मुलगी सुरक्षित होती. तेव्हाच गर्दीत उभा असलेला एक वृद्ध नीरजकडे पाहत म्हणाला, पोरा, आज तू फक्त एक मुलगी नाही वाचवली, एका आईचे पूर्ण आयुष्य वाचवले. इतक्यात लांबून पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू आला. काही भाविकांनी घटनेची सूचना आधीच दिली होती. विक्रमला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पण पोलीस अधिकाऱ्यासमोर विक्रमने अचानक बोटे उचलून म्हटले, साहेब, हा माणूस माझ्या पत्नीला माझ्यापासून हिरावून घेत आहे. त्याचं ऐकून तिथे उभे असलेले लोक एकमेकांचे चेहरे पाहू लागले आणि पोलीस अधिकाऱ्याने पहिला प्रश्न नीरजला विचारला, तुझा या महिलेशी शेवटी संबंध काय? नीरजने काही क्षण पोलीस अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर ना राग होता ना भीती. तो हळूच आपल्या जखमी हातावर बांधलेली टॉवेल घट्ट करत म्हणाला, आता कोणतेही नाते नाही साहेब. पोलीस अधिकाऱ्याने भुवया उंचावल्या. म्हणजे? नीरजने शांत स्वरात म्हटले, ही माझी पूर्वी पत्नी आहे. 2 वर्षापूर्वी आमचा घटस्फोट झाला आहे. हे ऐकताच तिथे उभे असलेले लोक एकमेकांचे तोंड पाहू लागले. कोणालाही वाटलेही नव्हते की जो माणूस आपल्या प्राण्याची बाजी लावून एका महिलेला आणि तिच्या मुलीला वाचवत आहे, त्याचे त्या महिलेशी आता कोणतेही वैवाहिक नाते उरलेले नाही. पोलीस अधिकारी काही काळापर्यंत नीरजला पाहत राहिले. मग त्यांनी आरतीकडे पाहिले. हे जे म्हणत आहेत ते सत्य आहे का? आरतीने अश्रूंच्या मध्ये मान हलवून म्हटले, हा एकदम सत्य आहे. आणि त्या अधिकाऱ्याने विक्रमकडे इशारा केला. आरतीच्या डोळ्यात तिरस्कार उतरला. हा माझा दुसरा पती आहे, ज्याने आज माझ्या मुलीला जबरदस्ती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस अधिकाऱ्याने त्वरित आपल्या जवानांना आदेश दिला, याला हातकडी घाल. विक्रम ओरडू लागला, खोटे बोलत आहे, सर्व खोटे. पण तेव्हाच आरतीने आपल्या बागेतून कोर्टाचे आदेश, घटस्फोटाची कागदपत्रे आणि मुलीच्या कस्टडीशी संबंधित कागदपत्रे काढून अधिकाऱ्याच्या हातात दिली. अधिकाऱ्याने एक एक कागद लक्षपूर्वक पाहिला. आता पूर्ण चित्र स्पष्ट होते. त्यांनी विक्रमकडे कठोर नजरेने पाहिले. तुझ्या विरुद्ध मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न, धमकी आणि आधीपासून नोंद असलेल्या प्रकरणांची चौकशी होईल. विक्रम पहिल्यांदा पूर्णपणे शांत झाला. त्याला पोलिसांच्या गाडीत बसवण्यात आले. गाडी हळूहळू तिथून निघून गेली. गर्दी विरळ होऊ लागली. पण लोकांच्या नजरा वारंवार नीरजवर खेळत होत्या. कोणी त्याच्या जखमी हातावर पट्टी बांधत होते, कोणी औषध आणून दिले होते, तर कोणी त्याच्या धैर्याचे कौतुक करत होते. नीरजला हे सगळे चांगले वाटत नव्हते. तो नेहमीप्रमाणे शांतपणे आपल्या कावडजवळ गेला आणि ती पुन्हा खांद्यावर उचलली. जणू काही घडलेच नाही. आरती दूर उभी राहून त्याला पाहत होती. तिच्या डोळ्यात आता फक्त पश्चाताप नव्हता,
आज पहिल्यांदा तिला समजत होते की माणसाची खरी संपत्ती पैसा, मकान किंवा शहर नसते. तिची सर्वात मोठी संपत्ती तिचे चारित्र्य असते. ती हळूच नीरज जवळ आली. तिने थरथरत्या स्वरात म्हटले, "नीरज, तू मला 2 मिनिटे देशील का?" नीरज थांबला. त्याने मान हलवली. दोघे थोडं दूर एका पिंपळाच्या झाडाखाली जाऊन उभे राहिले. काही क्षण कोणी काहीच बोलले नाही. मग अचानक आरती रडू लागली. इतकी रडली की शब्द बाहेर पडत नव्हते. "मी हरले नीरज." नीरज शांत राहिला. "मी नेहमी पैशांना नात्यापेक्षा मोठे समजले, शहराला गावापेक्षा मोठे समजले, दिखावाला खऱ्या प्रेमापेक्षा मोठे समजले." तिने दोन्ही हात जोडले. "पण आज समजले, मी आयुष्याची सर्वात मोठी चूक तुझ्यापासून वेगळे होऊन केली होती." नीरजने हळूच म्हटले, "जे निघून गेले त्याला वारंवार जगल्याने कोणी परत येत नाही." आरतीने मान खाली केली. "काय काय तू मला माफ करू शकतोस?" काही क्षण हवाई जणू थांबली. नीरजने आकाशाकडे पाहिले. मग खूप शांत आवाजात बोलला, "मी तुला त्याच दिवशी माफ केले होते, ज्या दिवशी कोर्टातून बाहेर पडलो होतो." आरतीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. "मग तू कधी माझ्याबद्दल द्वेष का केला नाहीस?" नीरज हलकासा हसला. "कारण द्वेष माणसाला आतून संपवून टाकतो. आणि मी आपल्या आई बाबांची शिकवण विसरू शकत नव्हतो. त्यांनी शिकवले होते, ज्याला सोडायचे असेल त्याला श्राप देऊन नाही तर आशीर्वाद देऊन सोडावे." हे ऐकताच आरती आपले अश्रू थांबवू शकली नाही. त्याच वेळी छोटी अंकिता धावत आली. तिने नीरजचा हात पकडला. "अंकल, तुमचा हात दुखत आहे का?" नीरजने हसून म्हटले, "थोडासा." अंकिताने आपल्या छोट्या रुमालाने त्याच्या हातावर बांधलेल्या पट्टीला हलकेचे स्पर्श केला आणि म्हणाली, "जेव्हा मी मोठी होईन ना, तेव्हा डॉक्टर बनून तुमचा उपचार करेन." त्या निरागस वाक्याने तिथे उभे असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे हृदय वितळले. नीरजचे डोळेही भरून आले. त्याला वाटले जणू भगवान शंकराने त्याच्या अपूर्ण आयुष्यात एक छोटेसे हसू पाठवले आहे. सूर्य आता पश्चिमेकडे जात होता. त्र्यंबकेश्वरकडे जाणारा रस्ता पुन्हा बोलेबमच्या जयघोषाने गुंजत होता. नीरजने आपली कावड उचलली. आरतीनेही आपली कावड सावरली. यावेळी तिघे सोबत चालत होते. पण कोणीही भविष्याची कोणतीही गोष्ट केली नाही. कारण काही निर्णय माणसे नाही, काळ आणि देव घेतात. आणि कदाचित बाबांच्या दरबारात पोहोचल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय त्यांची वाट पाहत होता. रात्र गडद होऊ लागली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना लागलेल्या सेवा शिबिरांमध्ये भजन गुंजत होते. कुठे खिचडी बनत होती, कुठे चहा वाटला जात होता, तर कुठे थकलेले प्रवासी चादर पसरून काही काळ आराम करत होते. पण नीरजच्या डोळ्यात झोप नव्हती. त्याच्या जखमी हातात हलकी हलकी वेदना होत होती. तरीही तो वारंवार हाच विचार करत होता की कुठेतरी अंकिता पुन्हा त्याच्यापासून दूर तर जाणार नाही ना. आरतीने पहिल्यांदाच न संकोच करता त्याच्याजवळ येऊन म्हटले, "हात जास्त दुखत आहे का?" नीरजने हसून मान हलवली. "वेदना तर आहे, पण देवाने इतके दिले आहे की सहन करून घेईल." आरती काही क्षण त्याला पाहत राहिली. हाच माणूस कधी तिचा पती होता. लग्नानंतर जेव्हा तिला हलकासा तापही यायचा तर तो रात्रभर जागून तिची काळजी घ्यायचा. आणि तिने त्याच माणसाला एका दिवशी हे म्हणून सोडले की त्याच्यासोबत भविष्य सुरक्षित नाही. त्या रात्री कदाचित पहिल्यांदा आरतीला स्वतःच्याच निर्णयाचा तिरस्कार वाटला. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर तिघे पुन्हा प्रवासावर निघाले. जसे जसे त्र्यंबकेश्वर जवळ येत होते, भाविकांची गर्दी वाढत होती. बम भोले, हर हर महादेवच्या आवाजांनी पूर्ण रस्ता गुंजत होता. सुमारे दुपारपर्यंत ते मंदिरात पोहोचले. लांब रांग होती. हजारो भाविक आपल्या बारीची वाट पाहत होते. नीरजने सर्वात आधी अंकिताला सावलीत बसवले. मग तो रांगेत लागला. सुमारे 2 तासानंतर तिघांना गर्भगृहात प्रवेश करण्याची संधी मिळाली. शिवलिंगासमोर पोहोचताच नीरजने डोळे आपोआप बंद झाले. त्याने जल अर्पण केले आणि मनातल्या मनात म्हटले, "भोलेनाथ, मी आजपर्यंत कधी स्वतःसाठी काही मागितले नाही. आज पण काही मागणार नाही. फक्त या मुलीच्या आयुष्यात सर्व दुःख दूर करून टाक आणि जिने मला कधी सोडले होते तिच्या मनाचा भारही हलका करून टाक." तिकडे आरती ही शिवलिंगासमोर ढसाढसा रडू लागली. तिने पहिल्यांदा देवाकडे धन, शहर, सुख सुविधा मागितल्या नाहीत. तिने फक्त इतकेच म्हटले, "महादेव, जर चुकीची शिक्षा पूर्ण झाली असेल तर मला इतके धैर्य दे की मी माझ्या मुलीला चांगले संस्कार देऊ शकेन. आणि ज्या माणसाचे हृदय मी तोडले त्याच्या आयुष्यात पुन्हा कधीही अंधार येऊ नये."
मंदिरातून बाहेर येताच दोघांच्या नजरा मिळाल्या. कोणी काही बोलले नाही, पण दोघेही समजले होते की देवासमोर माणसाचा अहंकार टिकू शकत नाही. त्याच वेळी नीरजचा मोबाईल वाजला. गावच्या त्याच्या छोट्या भावाचा फोन होता. भैया लवकर घरी या. नीरज घाबरला. काय झाले? तिकडून थरथरत्या आवाजात आवाज आला. बाबांना रात्री छातीत दुखत होते, आता हॉस्पिटलमध्ये आहेत. नीरजच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने एक क्षणही न घालवता परत जायचा निर्णय घेतला. हे ऐकताच आरती म्हणाली, मी पण येते. नीरजने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. का? आरतीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. कारण ज्या लोकांना मी सोडून गेले होते त्यांच्याकडे माफी मागणे अजून बाकी आहे. जर त्यांनी मला माफ केले तर कदाचित मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. काही तासानंतर तिघे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रामराव आता धोक्याच्या बाहेर होते. जसे त्यांनी खोलीच्या दरवाजावर नीरजला पाहिले, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. पण पुढच्याच क्षणी त्यांची नजर आरतीवर पडली. खोलीत सन्नाटा पसरला. आरती हळूच त्यांच्याजवळ गेली. काही न बोलता त्यांच्या पायावर डोके टेकले. तिचे हुंदके पूर्ण खोलीत गुंजू लागले. बाबा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली होती. जर शक्य असेल तर मला माफ करा. रामराव यांचे डोळे भरून आले. त्यांनी थरथरत्या हाताने आरतीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, पोरी, माणसांकडून चूक होते, पण प्रत्येकात ती स्वीकारण्याचे धैर्य नसते. उठ. तिकडे सुशीलाने अंकिताला कड्यावर उचलले. मुलगी निरागसतेने म्हणाली, आजी, तुम्ही रडत का आहात? आजी हा शब्द ऐकताच सुशीला यांचा बाण फुटला. त्यांनी मुलीला छातीशी कवटाळले. खोलीत उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले होते. काही वेळानंतर रामराव यांनी नीरज आणि आरती दोघांना आपल्या जवळ बोलवले. त्यांनी खूप हळू म्हटले, पण जर त्यात पुन्हा पाणी भरले तर ते एक तहानलेली ताण नक्कीच भागवू शकते. निर्णय मी घेणार नाही, तुम्ही दोघे घ्याल. नीरज आणि आरती एकमेकांकडे पाहत राहिले. हा निर्णय सोपा नव्हता. गेलेली वेदना मिटू शकत नव्हती, पण हेही सत्य होते की दोघेही बदललेले होते आणि आरती ही महत्वाकांक्षी मुलगी राहिली नव्हती आणि नीरजच्या मनात आताही द्वेषाची जागा दया होती. काही महिन्यांनंतर गावच्या शिव मंदिरात खूप साधेपणाने छोटी पूजा झाली. ना बँडबाजा ना दिखावा, फक्त दोन परिवार, गावांचे काही वृद्ध आणि भगवान शिवला साक्षी मानून नीरज आणि आरतीने पुन्हा एकदा सोबत चालण्याचा संकल्प केला. यावेळी नाते अहंकारावर नाही, विश्वासावर टिकले होते. अंकिता सर्वात जास्त खुश होती. ती पूर्ण गावात धावत जाऊन सर्वांना हेच सांगत होती, माझे पप्पा आले, माझे पप्पा आले. नीरज वारंवार तिला थांबवायचा, पोरी मी. पण अंकिता याच गोष्टीची पूर्णच होऊ द्यायची नाही. ती धावत जाऊन त्याचा हात पकडायची आणि हसून म्हणायची, बाबांनी तुम्हाला मला दिले आहे. नीरजचे डोळे दरवेळी भरून यायचे. मित्रांनो, या कथेवरून आपल्याला हीच शिकवण मिळते की नाते, धन दौलत, मोठे घर किंवा उच्च पदाने नाही, तर विश्वास, सन्मान आणि त्यागाने चालतात. चूक करणे ही मानवी प्रवृत्ती आहे, पण आपली चूक स्वीकारून ती सुधारण्याचे धैर्य खूप कमी लोकांमध्ये असते. कधी कधी देव आपल्याला दुसरी सुरुवात करण्याची संधी देतो, पण ती ओळखणे आपल्या हातात असते. आम्हाला सांगा, जर तुम्ही नीरजच्या जागी असतात तर आरतीला दुसरी संधी दिली असती का? आणि जर तुम्ही आरतीच्या जागी असता तर आयुष्याची सर्वात मोठी चूक सुधारण्यासाठी काय केले असते? जर कथेने तुमच्या हृदयाला स्पर्श केला असेल तर याला लाईक करा. आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव. धन्यवाद.